नमस्कार. आम्ही आता आहोत वाशी टोलवरती आणि आम्हाला लोअरपरेलला जायचं आहे. वाशीच्या ब्रिजवरती आता आम्ही आहोत. मी सकाळी 7:30 वाजता पनवेलवरनं निघालो आहे आणि आता 8-9 झाले आहेत. आणि वाशीवरती तुम्ही समोरच्या बाजूला बघा, हा वाशीचा नवीन ब्रिज आहे. नवीन ब्रिजवरती पूर्णपणे ट्रॅफिक जे आहे ते ठप्प आहे. आणि तो जो नवीन ब्रिज आहे दुसऱ्या बाजूला, जुना ब्रिज आहे दुसऱ्या बाजूला उजव्या हाताला, तिकडे देखील ट्रॅफिक अत्यंत पूर्णपणे ठप्प झाल्याचा तुम्ही बघू शकता. माझ्या आजूबाजूला तुम्हाला गाड्या दिसतील, जिथे ज्या सगळ्या गाड्यांमध्ये मराठा आंदोलकांच्या गाड्या आहेत, काही ट्रक आहेत. वाशीच्या ब्रिजवरनं जर का तुम्ही मुंबईच्या दिशेने जात असाल तर ट्रॅफिक जे आहे ते पूर्णपणे तुम्हाला रेड दिसेल गुगल मॅपवरती, कारण आता वाशीच्या टोलपासून ते वाशी ब्रिजपर्यंतच पूर्णपणे चक्का जाम झालेला आहे. आणि ट्रॅफिकचा हाल अत्यंत दयनीय अशा पद्धतीचा आपल्याला बघायला मिळतोय. आणि किती वेळ लागेल वाशीचा हा ब्रिज पार करायला याची कुठलीच शाश्वती देता येत नाही. गुगल मॅपवरती बघाल तर गुगल मॅपवरती देखील हा संपूर्ण रस्ता जो सायन पनवेल हायवे म्हणून प्रसिद्ध आहे, हा संपूर्ण रस्ता पूर्णपणे ट्रॅफिकने भरलेला आहे. वाहतुकीचा बोजवारा उडाल्याची साक्ष देणारी ही सगळी दृश्य आहेत. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येत असाल किंवा वाशीच्या सायन पनवेल हायवेवरनं जर का प्रवास करण्याच्या विचारामध्ये असाल तर 2 वेळा विचार करा. कारण मराठा आंदोलनाच्या आणि या मुंबईतल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती प्रचंड ट्रॅफिक जे आहे ते सकाळी 8च्या दरम्यानच आपल्याला इथे बघायला मिळतं.